केवळ पुस्तकांतून नाही तर अनुभवातून मिळवले होते. त्यांची चेतना इतकी विशाल होती की ते अस्तित्वाच्या रहस्यांशी थेट जोडले गेले होते. उदाहरणार्थ. उदाहरणार्थ, गणितातील शून्य या संकल्पनेचा शोध भारतात लागला. का का? का कारण इथल्या लोकांना शून्यता किंवा निर्विचार अवस्था अनुभवता येत होती. जोपर्यंत तुम्ही शून्यता अनुभवत नाही तोपर्यंत शून्याची संकल्पना सुचूच शकत नाही. हे खरंच आहे. आणखी काही उदाहरण आहे का? हो, हनुमान चालिसेमध्ये एक ओळ येते, युग सहस्र योजन पर भानु. हो, ऐकली आहे. स्रोतानुसार यातील शब्दांची जर वैदिक गणितानुसार गणना केली तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर साधारणपणे 15 कोटी किलोमीटर येते. आणि ते अचूक आहे का? हो, जे आजच्या नासाच्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेल्या अंतरा इतकंच अचूक आहे. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी हे ज्ञान त्यांना कसं मिळालं असेल? काहीच साधनं नसताना. दुर्बीण नव्हती, काहीच नव्हतं. ते मिळालं कारण त्यांची चेतना विस्तारित होती, ज्याला स्थळ काळाच्या मर्यादा नव्हत्या. हे सर्व ज्ञान आणि ही शक्ती आजही आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. फक्त त्यावर काळाची आणि आपल्याच अज्ञानाची धूळ बसलीये. आपल्याला फक्त ती धूळ साफ करायची आहे. आजची चर्चा खरंच डोळे उघडणारी होती. आपण शिकलो की आपण केवळ एक भौतिक शरीर नाही, तर अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा पंचकोशांनी बनलेला एक जटिल अस्तित्व आहोत. आपलं संपूर्ण जीवन आपण संकुचित चेतनेतून जगतो की विस्तारित चेतनेतून यावर अवलंबून असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅथार्सिस सारख्या प्रक्रियेतून दाबलेल्या भावनांना मोकळी वाट करून देणे आणि कुंभक सारख्या श्वासाच्या साधनेने आपण आपल्या चेतनेचा विस्तार करू शकतो आणि आपल्या त्या मूळ आनंदी स्वभावाला पुन्हा अनुभवू शकतो. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. स्रोतानुसार आपण अनेकदा भावना व्यक्त करणे आणि भावनांना मोकळे करणे यात गल्लत करतो. एखाद्या घटनेबद्दल वारंवार बोलून ती व्यक्त केल्याने कधी कधी सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात ती भावना आपल्या आत आणि घट्ट बसू शकते. पुढच्या वेळी जेव्हा एखादी तीव्र भावना मनात येईल तेव्हा ती फक्त इतरांसमोर व्यक्त करण्याऐवजी तिला खऱ्या अर्थाने एकट्यात बसून पूर्णपणे अनुभवून मोकळं करण्याचा कोणता मार्ग निवडता येईल याचा विचार नक्की करा. तर मित्रांनो, आजचा हा करण्यासाठी मिळाला आहे. लक्षात ठेवा, तुमची चेतना जेवढी विस्तारत जाईल तेवढं तुमचं आयुष्य सुंदर होत जाईल. जाता जाता या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 1. आपला हेतू नेहमी शुद्ध ठेवा. 2. तुमचा श्वास जाणीवपूर्वक आणि खोलवर घ्या. 3. आणि तुमच्या भावनांचा निचरा करण्यासाठी कॅथार्सिसचा सराव करा. मग ते रडणं असो वा संगीतातून स्वतःला व्यक्त करणं. कारण कुंभक बलम सर्व बलम. तुमच्या श्वासातच जगातील सर्वात मोठी शक्ती दडलेली आहे. जर तुम्हाला हा विषय मनाला भिडला असेल आणि यामुळे तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडणार असतील तर हे अमूल्य ज्ञान आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. नवल शिंदे या चॅनलला लाईक, शेअर,